कुठे जायचंय? चला घराकडे रे. चला चला चल चल पुढे चल. राव द्या तेला कुठं घरा. चला घराकडे वा. चला बरं गावाकडे जायचंय तुला रे. बाजार करा. तुला जायचं हा? हां जायचं आम्हाला दोघाला. चला 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 वा. तर मित्रांनो दादा घराकडे चालले तर दादाच्या पाठीमागे लागलेत ते. भावेश नको ना जाऊ. हा ए पोरा नको जाऊ राय. हा त्याला सामान घेऊन देतात 10 रुपयाचं. नका राहू दे. इथंच थांबा ना ग उन्हाचं. इथं बस सावलीला भावेश. मित्रांनो तर आज आहे आमच्या सक्कूचा पण वाढदिवस. सक्कू दादा चाललेत लेकरं पाठीमागे लागले त्याच्यावर का काय दादाला काय द्यावं म्हटलं पैसे 400-500 रुपये तर पैसे पण नाहीत जवळ कारण पगारच झाली नाही. दिवस एवढे बेकार आहेत. आता माझी परिस्थिती काय सांगू तुम्हाला. सांगून फायदा नाही. दादाजवळ 50 रुपये आहेत तेच म्हणालेत लेकराला 20-30 रुपयाचं खायला आण. तर नाही आणायचं खायला. किसनला सांगितलंय लेकराला कोण आण म्हणून खायला. मग इकडे साफ केलंय ना क्लिअर कट. हे जोड तर दादाच्याच पाठीमागे लागलाय. कुठे चालले रे तुम्ही? नका राहू द्या. हा राहू द्या. उडलं का? काटा नाही ते तार आहे. ते तार घुसला पायात. पैसे नका घेऊ बाळा. भावेश ए भावेश बाबाला देऊन टाक पैसे ते. आंबा उचल्यासारखं. काय लागले? अरे बापरे. भावेश बाबाच्या पाया पडा की. पडले का नाही? राम राम. त्याच्या लागले आता. तुया कुठे लागले? बागव बागव बाब्या आला. बाब्याची वाट पाहत बसलो तर आम्ही. आता बाब्या कवायचं काय. कुठे जायचं तुला? ये भाई ये इकडं. पुतका ये मा. भावेश ये बा. ये मा ये.
ये इकडे इकडे लाईट आली का नाही? नळडी दाबतो काय नाही? गेले आता दादा गेले घराकड. काय नाही, गार पाण्यानं आंघोळी सर्दी झाल्या, रात्री पुन्हा स्प्राईट पेले. कुठं सापडे तुला पैसे? पैसे कुठं सापडे? तर मित्रांनो, आता भावेश पुष्कराज, भावेश तर झोपला, पुष्कराज पास्ता खायलाय. आमच्या पुष्कराजला 50 रुपये सापडले इथं जागीच मोबाईला खाली. बाबांनी दिलेले सकाळी 50 रुपये. मी आता जस्ट गार पाण्याने आंघोळ केली कारण की खूप गरमायला लागले आणि बसलो सावलीला. तर सकून पास्ता बनवला होता, पण पास्त्याला पण काय मसाला वगैरे नव्हता. पास्त्यात बसशील सब मसाला नव्हता, तर मिरची पावडर मध्येच बनवला. ए पडशील असं. भारी लागायला बरं का.